Hello guys, welcome to Bhagyashree's Kitchen. आज आपण पाहणार आहोत इडली व डोश्यासोबत खाल्ली जाणारी खोबऱ्याची हिरवी चटणी. सर्वप्रथम आपण चटणीला लागणारे साहित्य बघूया. ओले खोबरे, मी 1 वाटी ओले खोबरे घेतलेले आहे. कढीपत्ता, लसूण, पुदिना, हिरव्या मिरच्या, आलं, कोथिंबीर, जिरं, भाजलेले शेंगदाण्याचे कूट इथे मी घेतलेले आहे. तुम्ही हवे तर शेंगदाणे भाजून सुद्धा घेऊ शकता. मी इथे भाजलेले शेंगदाण्याचे कूट घेतलेले आहे. साखर. आता हे सर्व आपल्याला मिक्सर ग्राइंडरमध्ये घालायचे आहे. खोबरं, साखर, पुदिना, लसूण, आलं, जिरं, हिरवी मिरची, कोथिंबीर, कूट हे सर्व आपल्याला आता बारीक करून घ्यायचे आहे. चांगले बारीक झाल्यानंतर ते एका भांड्यामध्ये आपल्याला काढायचे आहे. तुम्ही तुमच्या इच्छेनुसार कोणत्याही भांड्यात ते काढून घेऊ शकता. त्यानंतर आपल्याला फोडणीची तयारी करायची आहे. फोडणीसाठी आपल्याला एका छोट्या पातेल्यामध्ये तेल घ्यायचे आहे. तेल जरा जास्तच घ्यावं कारण आपण त्या तेलाची फोडणी चटणीमध्ये देणार आहे. त्यामुळे तेल थोडं जास्तच घ्यावं आणि ही तडका देणं ऑप्शनल आहे. तुम्हाला हवं असलं तर तुम्ही देऊ शकता किंवा स्किप करू शकता. तडक्यामध्ये सर्वप्रथम आपल्याला जिरे मोहरी टाकायचे आहे. त्यानंतर कढीपत्ता, हळद ते चांगल्या प्रकारे हलवायचे आहे. परतल्यानंतर तो गरम गरम तडका आपल्याला आता चटणीमध्ये ओतायचा आहे. चटणीमध्ये ओतल्यानंतर चटणी चांगल्या प्रकारे हलवून मिक्स करायची आहे. बघू शकता गरम गरम तडका आपल्याला चटणीमध्ये ओतायचा आहे व अशा प्रकारे ते हलवायचे आहे. सर्व एक जीव झालं पाहिजे. बघू शकता इथे मी कशी मिक्स करत आहे. त्यानंतर आपल्या चवीनुसार त्यामध्ये आपल्याला मीठ घालायचे आहे. मीठ घातल्यानंतर सुद्धा चांगल्या प्रकारे ते मिक्स करायचे आहे. चांगलं मिक्स केल्यानंतर तयार आहे आपली ओल्या खोबऱ्याची चटणी. आणि अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी भाग्यश्रीज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका.